नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 जानेवारी 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल, पण नंतर तुम्हाला जाणवेल जे झालं ते चांगल्यासाठीच होतं. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा, संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. वृषभ राशी, तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरातील वस्तूंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. मिथुन राशी, सामाजिक एकत्रित सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे थेट आयोजन करा. इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार करणे टाळणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. कुणीही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलीफ मिळणार आहे. कर्क राशी, हवेत इमले बांधण्याच्या वास्तवात काहीही उपयोग नाही. आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काहीतरी करणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवू शकता. आज तुमचा जोडीदार कामात इतका व्यस्त होईल की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल. सिंह राशी, आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडल्या गेलेल्या गोष्टींना शेअर करू नका. असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल.
सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी. चढ उतारामुळे फायदा होईल. आज तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. कन्या राशी, आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाहीत. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता. आयुष्याकडे दुःखी गंभीर चेहऱ्याने पाहू नका. प्रलंबित देणे आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसल्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तूळ राशी, आज तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काही काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचण निर्माण झाल्यास तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहीत धरणे यामुळे संबंध बिघडतात. हे तुम्हाला समजायला हवे. मित्र आणि कुटुंबातील सदस्याबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. वृश्चिक राशी, आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. आपल्या आणि व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणाला तरी फायदा होईल. तुमचे चुंबक सदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळत राहील. धनुराशी, आपल्या कुटुंबियाबद्दल कायम आपुलकीने वागा. त्यांच्यासोबत प्रेमाचे आनंदाचे 4 क्षण व्यतीत करा. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे. परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक चिंतेत व्हाल. तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. मकर राशी, ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहेत त्यांना आज धनहानी होण्याची शक्यता आहे. म्हणून आज विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या जागी आपण स्वतःला खूपच झोकून दिल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. आज अनेक असे प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. कुंभ राशी, प्रेमामध्ये एकतर्फी वेड मोह तुम्हाला तीव्र दुःख देईल. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका.
शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. तुम्हाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष राहावे लागेल. ताणतणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणे परत मिळवाल आणि नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहत असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तम दिवस आहे. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. याचे कारण काहीही असू शकते. मीन राशी, प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. जोपर्यंत एखादे काम पूर्ण करण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे, कारण शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरते. मुलं घराला आनंद देणारी असतात. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. जर तुम्ही कुणाला तरी भेट देण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वस्थतामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.